Co-powered by Techno. नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे. विकास भाऊ, जागा वाटपाची बोलणी वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. नागपुरात किती जागांवर तयारी करताय तुम्ही? नागपूरच्या 6ही जागांची तयारी आमची व्यवस्थित चालू आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही या कामाला लागलो होतो आणि मला वाटतं की सर्व बूथ प्रमुखांच्या मिटिंगा झाल्या, काम वाटप झालं आणि आचारसंहिता लागल्यावर प्रचाराची यंत्रणा कशी असेल यावर सुद्धा आमचं चर्चा झाली आहे आणि एकंदरीत या 6ही जागा आम्ही चांगल्या पद्धतीनं लढवू. पण नागपूर शहरातल्या 6पैकी 2 जागा तुमच्या मित्रपक्षाने मागितलेल्या आहे. पवार गटाने 1 जागा मागितलेली आहे आणि याची दक्षिणची जागा जी आहे ती उद्धव ठाकरे गटाने मागितली. अशा परिस्थितीत कसा तोडगा निघणार? नाही, आता त्यांनी जागा मागितली आहे, त्या जागा मागितण्याच्या मागचं कारण काय आहे? कारण की कधी तिथे ते लढले होते का, त्यांना मताधिक्य मिळालं होतं का, त्यांचं संघटन आहे का, नगरसेवक होते का, हा सगळा विषय आहे आणि हा हायकमांडनी ठरवायचा विषय आहे. मी शहराचा अध्यक्ष म्हणून 6ही जागेंवर तयारी चालू केली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार राहील त्याला आम्ही निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीनं मदत करणार आहे. पण त्या 6ही जागा काँग्रेसकडेच राहतील, काँग्रेसकडनं जातील ना अशी मला दाट शक्यता. समजा गेल्या जागा दावा केला तर तुम्ही सोडायला तयार आहे का 2 जागा नागपुरातल्या? मला वाटतं की हायकमांड सोडणार नाही ना. नागपूर हे विदर्भातलं महत्त्वाचं शहर आहे, इथूनच सारी आणि नागपूरकडे देशात पाहण्याचं जे आहे आणि ज्या पद्धतीने इथं काँग्रेसची विचारधारा आहे आपण पाहिलं असेल आणि 6ही विधानसभामध्ये काँग्रेसचं मताधिक्य आहे, काँग्रेस विचारधारेचे लोक आहे. मग अशा परिस्थितीत जर एखाद्या मतदारसंघात NCP किंवा शिवसेना आमच्यापेक्षा जोरात असती तर आम्ही तिथे जागा सोडली असती, पण असं कुठेच दिसत नाही ना. ते खरी परिस्थिती त्यांनासुद्धा माहीत आहे. परंतु आता हे सगळे निर्णय शेवटी हायकमांड घेते. हायकमांड काय निर्णय घेते त्याच्यावर आमचं लक्ष आहे. गेल्या 5 वर्षापासून तुमचे इच्छुक उमेदवार निवडणुकीची तयारी करत आहे, मग ते दक्षिण असो पूर्व असो. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना 2 जागा गेल्या तर सांगली पॅटर्नची काही शक्यता आहे उपराजधानीमध्ये? आता सांगली पॅटर्न तर होऊ देणार नाही, कारण की ती माझी जबाबदारी, मी शहराचा अध्यक्ष आहे. परंतु आमचं पहिलं काम आहे की इथली जागाच आम्ही जाऊ देणार नाही. जागाच जाऊ देणार नाही तर सांगली पॅटर्न होणारच नाही आहे. आणि महाविकास आघाडीने हे असा पॅटर्न होऊच नाही द्यावे. आम्ही असो, NCP असो किंवा शिवसेना असो, एकदा उमेदवार दिला त्याच्या मागे भक्कमपणे राहायला पाहिजे. भाऊ, उमेदवार आहे तुमच्याकडे? त्यांची चाचपणी झाली, फायनल झाले उमेदवार? एकूण 6 मतदारसंघात 70 उमेदवार आहेत. एकापेक्षा एक तुल्यबळ आहेत. कोणाला तिकीट द्यायची ही चाचपणी आता होत आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.